नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे पद्मने कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण स्टँडर्ड 8 चं प्रॅक्टिस सेट 5.1 पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 5 एक्झाम्पल मी तुम्हाला टीच केलेले आहेत, ते एकदा तुम्ही बघून घ्या। आज आपण 6 एक्झाम्पल पासून स्टार्ट करणार आहोत। सगळ्यांनी महत्त्वाचं लक्ष द्या, या दोन ब्रॅकेटच्या मध्ये साइन नसतं म्हणजे मल्टिप्लाय असतं। हा 9x या दोघांचा मल्टिप्लाय फ्रेंड आहे आणि हा -5t हा सुद्धा या दोघांचा मल्टिप्लाय फ्रेंड आहे। माझ्या वाक्याकडे लक्ष द्या। आता म्हणून मी काय करणार, या 9x ला बाहेर घेणार, त्याचा मल्टिप्लाय फ्रेंड कोण आहे 9x + 3t ब्रॅकेट्स कंप्लीट। हा -5t कुणाचा मल्टिप्लाय फ्रेंड आहे या ब्रॅकेटचा 9x + 3t। क्लियर? आता लक्ष द्या, सर्वांनी मन लावून लक्ष द्या। हा ब्रॅकेट्स, हा 9x कुठे आहे ब्रॅकेटच्या बाहेर आहे, म्हणजे हा यालाही मल्टिप्लाय आहे आणि यालाही मल्टिप्लाय आहे, बरोबर ना? कारण इथं साइन नसतं म्हणजे मल्टिप्लाय असतं। पक्क लक्ष द्या। 9 × 9 81, x × x x², हे प्लस 9 × 3 27, x × t xt, x × t xt। इथं बघा हे मायनस 5 × 9 45, x × t xt, बरोबर। चला आता इथं लक्ष द्या, प्लस मायनस मायनस 5 × 3 15, t × t t², t × t काय होणार t²। तुम्हाला मी सांगितलं की आपण सेम पॉवर वाले सॉल्व करू शकतो। इथं x चा पॉवर नाही 1, t चा 1, x चा 1, t चा 1, इथं 2 आहे पॉवर, इथं 2 आहे, बरोबर। सेम पॉवर वाले आपण काय करू शकतो, सॉल्व करू शकतो। आणि सेम व्हेरिएबल पाहिजे, सेम पॉवर सेम व्हेरिएबल आपण सॉल्व करू शकतो। वाक्य लक्षात ठेवा, सेम पॉवर सेम व्हेरिएबल, कोइफिशियंट वेगळा असला तरी चालते। आता लक्ष द्या, हा 81 जसंच तसंच। आता आपल्याला माहिती आहे की प्लस मायनस मायनस होतं, प्लस मायनस मायनस होतं, म्हणजे आपल्याला मायनस करावं लागेल। 45 मधून 27 आपल्याला काय करावं लागतील, घालवावे लागतील। इथं बिगर नंबर कोण आहे 45, त्याचं इथं साइन येणार, बिगर नंबर 45 आहे त्याचं साइन येणार। आता आपल्याला याच्यातून हे काय करावे लागतील, मायनस करावे लागतील, बरोबर। 45 मधून जर 27 गेले तर किती उरणार आहेत आपल्याकडं, तर 3, बरोबर आहे का नाही। 3 आणि ते 10 किती झाले 13 आणि 5 किती होणार आपल्याकडे 18, बरोबर। तर इथे किती उरणार 18xt, 18xt। जे मुलांचं बेसिक कच्चं आहे त्यांनी इथं असं करून बघायचं। ज्या मुलांचं बेसिक कच्चं आहे, ज्यांना येत नाही, इथं होणार 15, इथं होणार 3, किती उरणार आहेत 8 आणि इथं किती उरणार आहेत 1, 18xt उरणार आहेत। आणि हे -15t², इथं स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर आहे, आपण सॉल्व करू शकणार का नाही। सेम पॉवर पाहिजे, सेम व्हेरिएबल पाहिजे। इथं जे आहे चलपद वेगळं आहे व्हेरिएबल, इथं t आहे, इथं x आहे, सॉल्व करू शकत नाही। त्यामुळे याला जसंच तसंच ठेवायचं। पक्क लक्ष द्या, फक्त तुम्हाला खूप चांगलं समजेल। क्लिअर? चला हे कॉपी करा, राईट करा। आता आपण 7 वालं बघूया, किती सोपं आहे, तुम्हीच लक्ष द्या, फक्त मन लावून लक्ष द्या। हा m आहे, या दोघांचा मल्टिप्लाय फ्रेंड आहे, आणि प्लस 2/3 सुद्धा या दोघांचा मल्टिप्लाय फ्रेंड आहे, कारण इथं साइन मल्टिप्लाय आहे। एका वाक्यात विषय फिनिश। पुढे लक्ष द्या, या m ला मी बाहेर काढणार, m मल्टिप्लाय बाय बोला काय होणार m -7/3। मन लावून लक्ष द्या, प्लस 2/3 मल्टिप्लाय बाय काय होणार m मायनस काय होणार 7/3, बरोबर। इथं काय येणार प्लस, लक्ष द्या सगळ्यांनी, मन लावून लक्ष द्या। इथं काय घेतलं होतं आपण, m घेतलं होतं, बरोबर ना। हा m आहे आपला बाहेर, इथं हे प्लस आहे, बरोबर। लक्ष द्या सगळ्यांनी, हे आपलं इथं काय आहे, हे आहे ना प्लस। हा आता लक्ष द्या, हा m गुणिला
हा यम गुणिला यम आहे इथं. ओके, मी पेन कलर तुम्हाला समजण्यासाठी चेंज करतोय. इथं लक्ष द्या, यम मल्टिप्लाय बाय यम, तुम्हाला मी सांगितलंय यमचा स्क्वेअर होतो, कारण इथं पॉवर नसतो म्हणजे एक असतो, इथं पॉवर नसतो म्हणजे एक असतो. आणि आपण इंडेक्स चॅप्टरमध्ये शिकलेलं आहे की मल्टिप्लाय करताना पॉवरची ॲडिशन होते, त्यामुळे यम इंटू यम यम स्क्वेअर हे मायनस. तुम्हाला माहिती आहे की यमनं जर 7/3 याला जर आपण यमनी मल्टिप्लाय केलं तर तेवढंच राहणार, त्याच्यात काही चेंज होणार नाही. चला पुढं. आता इथं बघा, प्लस 2/3 मल्टिप्लाय बाय यम, तर तुम्हाला माहित आहे आन्सर तेवढंच राहणार, यम येणार. इथं बघा प्लस मायनस मायनस, आता मात्र डायरेक्ट रिस्क घेऊ नका. इथं बघा हे 2/3 मल्टिप्लाय बाय किती आहेत, 7/3. लक्ष द्या, इकडे मी बाण दाखवतो. 2/3 मल्टिप्लाय बाय 7/3. इथं डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. चला, यम हा यम पॉवर जसाचा तसाच. इकडे बघा डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटर जर सेम असाल तर तो जसाचा तसाच राहतो, पक्क लक्षात ठेवा. डिनॉमिनेटर सेम असेल तर जसाचा तसाच राहतो. प्लस मायनस काय होणार, मायनस. इथं लक्ष द्या, हे मायनस आहे हे प्लस आहे, प्लस मायनस मायनस. 7 मधून 2 गेले किती राहणार, 5. यम जसंच तसंच राहणार. इथं बिगर नंबर आहे, हे बिगर नंबरचं हे साईन राहणार इथं, पक्क लक्षात ठेवा. ओके, बेसिकमध्ये शिकवलं आन्सरला बिगर नंबरचं साईन असतं ॲडिशन सबट्रॅक्शन करताना. आता इथं बघा याचा विषय फिनिश झाला, हे आपण सॉल्व केलंय. पुढं बघा आता प्लस हे मायनस, बघा इथं डिनॉमिनेटर सेम आहे, मल्टिप्लायमध्ये कॉमन डिनॉमिनेटर येत नसतो, क्रॉस डिवाइड होत असतो, पण इथं होत नाही. 2च्या टेबलमध्ये 3 येत नाही, 3च्या टेबलमध्ये 7 येत नाही, उभा पण येत नाही. जाऊ द्या, मग आता मल्टिप्लाय करा. 2 × 7 14, 3 × 3 किती झाले 9. हे झालं आपलं फायनल आन्सर. आपण याच्या पुढे याला सॉल्व करू शकत नाही. इथं पॉवरची ॲडिशन करू शकत नाही कारण हे प्लस आहे, प्लस मायनसमध्ये पॉवरची ॲडिशन होत नाही, पक्क लक्षात ठेवा, तोच व्हेरिएबल राहतो. क्लिअर, चेक करा, हे तुमचा आहे फायनल आन्सर. चला आता आपण पुढचं एक्झाम्पल. हा एक्स या दोघांना मल्टिप्लाय फ्रेंड आहे, 1/x हा सुद्धा यांना मल्टिप्लाय फ्रेंड आहे. चला बोला, एक्स इंटू काय होणार, बोला एक्स मायनस 1/x, त्यानंतर आहे प्लस 1/x हा वाला इथं बाण दाखवतोय, त्याला मल्टिप्लाय कोणता फ्रेंड आहे, x मायनस 1 - x. हा कळालं, हे आपण आता बार बार शिकत आहोत. लक्ष द्या, आता मन लावून लक्ष द्या. आता इथं लक्ष द्या, आता हा x ब्रॅकेटच्या बाहेर आहे, हा x ब्रॅकेटच्या बाहेर आहे म्हणजे हा यालाही मल्टिप्लाय आहे आणि या दोघांनाही मल्टिप्लाय आहे. x × x x स्क्वेअर, हे मायनस x × 1 हे 11 नाही आहे, बरोबर ना, हे 1 आहे, काय आहे आपलं 1 आहे, हा 1 आहे इथं. लक्ष द्या, आता x × x x स्क्वेअर, हे मायनस जसंच तसंच. इथं काही नसतं म्हणजे 1 असतं, पक्क लक्षात ठेवा. 1 याला मल्टिप्लाय केलं तर हे जसंच तसंच राहणार आणि हा x इथं जसाचा तसाच राहणार. आता हा x काय झाला, याला मल्टिप्लाय झाला, तुम्हाला ते पण सांगतोय मी. क्लिअर, हा काय झाला, याला मल्टिप्लाय झाला. आपण याला मल्टिप्लाय करू, मल्टिप्लाय बाय, बघा याला मल्टिप्लाय बाय हा x, कळालं. चला आता हा यालाही मल्टिप्लाय आहे आणि यालाही मल्टिप्लाय आहे, प्लस हे प्लस 1/x मल्टिप्लाय बाय काय होणार x, प्लस मायनस मायनस, याला मी अंडरलाईन करतो, यालाही अंडरलाईन करतो, सोडवायचं आपल्याला पुढं. चला बोला आता 1/x हे आहे ना याला मल्टिप्लाय, 1/x मल्टिप्लाय बाय 1/x, पक्क लक्षात ठेवा, यालाही अंडरलाईन करतो समजण्यासाठी तुम्हाला. चला आता हे काय होणार, x⁻², x कट किती उरलं -1. बघून घ्या, मल्टिप्लाय मध्ये डिनॉमिनेटर आणि निमोनेटर म्हणजे अंश आणि छेदाचा आपण
क्रॉस डिवाइड करू शकतो, कट करू शकतो मी मल्टिप्लाय मध्ये, पण ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये नाही. पक्क लक्षात ठेवा. हे एक्स कट, किती उरलं +1. इथं बघा आता हे मायनस 1 × 1 1 मल्टिप्लाय आहे ना, x × x x चा पॉवर 2 बरोबर ना. हा आता बघा हे प्लस मायनस काय झालं, कॅन्सल, 0 उरलं. काय उरलं x² मायनस 1/x². एवढंच उरलं. हे काय झालं, 1 मधून 1 गेलं तर 0 उरलं. 0 लिहिण्याची गरज नाही. बघा किती सोपं आहे, सुटसुटीत मी तुम्हाला शिकवलेलं आहे. क्लिअर. मन लावून फक्त 2 वेळा व्हिडिओ बघा. चला आता आपण बघूया लास्ट एक्झाम्पल 9 वालं. तुम्हाला मी सांगितलं की 1/y या दोघांना मल्टिप्लाय फ्रेंड आहे. हा +4 सुद्धा या दोघांना मल्टिप्लाय फ्रेंड आहे. आता आपण पहिले याला बाजूला घेऊया. 1/y मल्टिप्लाय बाय, बघा हे ब्रॅकेटचं साइन असतं म्हणजे मल्टिप्लाय असतं. 1/y -9 बरोबर. आता लक्ष द्या इथं +4, इकडे बघा +4 हा याचा मल्टिप्लाय फ्रेंड आहे. 1/y मायनस किती आहे 9 ब्रॅकेट्स कंप्लीट. क्लिअर. हे प्लस आहे, इथं लक्ष द्या. क्लिअर. हे प्लस आहे, मी बरोबर साइन सोबत घेतलंय. आता लक्ष द्या, मी आतापर्यंत तुम्हाला डायरेक्ट मल्टिप्लाय शिकवला कारण इथं 1 डिजिट होता, डिनॉमिनेटर नव्हता, बरोबर ना. पण आता या एक्झाम्पल मध्ये मी तसं नाही करणार. मी तुम्हाला प्रत्येक टर्म, आता लक्ष द्या, इथं विषय असा आहे की आपल्याला प्रत्येक टर्म, कारण हेच गणित याच्यात हार्ड आहे थोडं. हे यालाही मल्टिप्लाय आहे आणि हे दोघं यालाही मल्टिप्लाय आहे. मी आतापर्यंत तुम्हाला डायरेक्ट मल्टिप्लाय करून दाखवला, बरोबर आहे ना, कारण ते 1 डिजिट होतं, सोपं होतं. आता तसं नाही करत देत. इथं बघा 1/y मल्टिप्लाय बाय काय 1/y, हे मायनस, हा 1/y यालाही मल्टिप्लाय आहे. 1/y मल्टिप्लाय बाय 9, इथं अंडरलाईन करतो समजण्यासाठी, बरोबर. चला, हा 4 यालाही मल्टिप्लाय आहे आणि यालाही मल्टिप्लाय आहे. प्लस 4 मल्टिप्लाय बाय 1/y अंडरलाईन. अंडरलाईनचा अर्थ आहे की मला पुढे सॉल्व करायचं आहे. +4 मल्टिप्लाय बाय 9. आता इथं बघा प्लस नाही येणार, सर्वात महत्वाचं लक्ष द्या, कारण प्लस मायनस मायनस येणार आणि यालाही अंडरलाईन करून टाकू. अंडरलाईनचा अर्थ आहे पुढे मला सॉल्व करायचं आहे, बरोबर. चला, आता माझ्या 4 अंडरलाईन आहेत, याचा अर्थ मला 4ही स्टेप खाली सोडवायचे आहेत. मन लावून फक्त लक्ष द्या. चला, मल्टिप्लाय आहे 1 × 1 1, y × y y², हे मायनस 1 × 9 9, हे y जसंच तसंच, हे प्लस 4 × 1 4, y जसंच तसंच, बरोबर. चला पुढं, हे मायनस, बरोबर ना. पुढं किती होणार 30, 4 9 जा 36, बरोबर का. आता आपण याचं कोणाचं सॉल्व करू शकतो, हे आपण सॉल्व करू शकतो, बरोबर आहे ना. हे काय करू शकतो आपण, कारण डिनॉमिनेटर सेम आहे, बरोबर. आता डिनॉमिनेटर सेम आहे, मी हे इथं सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. 1/y² मायनस 9/y प्लस 4/y मायनस 36. हे काय केलं मी, ॲज इट इज इथं लिहिलं तुम्हाला समजण्यासाठी. लक्ष द्या, 1/y² प्लस मायनस मायनस, इथं बिगर नंबर कोण आहे 9, 9चं साइन आहे, मायनस ते इथं लिहायचं. याच्यातून हे गेलं किती उरणार 5, आणि हे तुम्हाला माहिती आहे आपण LCM काढतो, कॉमन राहतं, बरोबर. चला पुढं, मायनस किती होणार 36. याचं पुढं मी काही करू शकत नाही. हे अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, याला सोडवू शकतो. क्लिअर. समजलं सगळ्यांना. खूप सोपा हा एक्सरसाइज आहे. क्लिअर. आणि आपण अशाच पद्धतीनं मुलांना अत्यंत
साध्या सोप्या भाषेत शिकवण्याचा प्रयत्न करतो। सर्वांनी आपल्या मित्राला हा व्हिडिओ सगळ्या स्कूलच्या मुलांना सेंड करा। सगळ्यात महत्त्वाचं, कारण मुलांना बऱ्याच वेळा मॅथमॅटिक्स कठीण जातं, पण मी तुम्हाला सांगतो मी पूर्ण प्रयत्न करत असतो की मुलांना अत्यंत साध्या सरळ सोप्या भाषेत कशा पद्धतीने समजेल। क्लिअर? सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला काय करा, सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगले व्हिडिओ बघायला मिळेल। थँक्यू, धन्यवाद।